हॅलो मैत्रिणींनो, कशा आहात सगळ्याजणी? मस्तच असणार आहात. मी सीमा, माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते. तर आज आहे बुधवार, तर माझं जेवण वगैरे पण व्हायचं आहे. पण थोड्याशा वस्तू मागवल्यात मी काही काही ॲमेझॉनवरून मागवल्यात, काही मिशोवरून मागवल्यात आणि काही मी काल डीमार्टमध्ये आम्ही गेलेलो सामान भरायला. तर काही 2 वस्तू डीमार्टमधल्या पण आहेत, पण मी त्या दाखवणार ह्या करता आहे तुम्हाला, कारण का त्या विशेष आहेत, म्हणजे मला आवडल्या आहेत, खूप उपयोगी वस्तू आहेत, म्हणून मला तुमच्यासोबत त्या शेअर करायच्या आहेत. सगळ्यात पहिले तर म्हणजे तुम्हाला माहिती आहे मला कॉईन मनी प्लांट घ्यायचा होता आणि मला कितीतरी मी नर्सरीजमध्ये गेले, कुठेच अवेलेबल झाला नाही. तर मला ॲमेझॉनवर ते प्लांट दिसलं, म्हणून मग मी ते ऑर्डर केलं. तर ते प्लांट आहे हे असं. तर हा आहे कॉईन मनी प्लांट. ॲक्च्युली ही पानं हे बघा ना ब्राह्मीची आहेत. हे असं ब्राह्मीचं झाड असतं ना, तर हे ब्राह्मीलाच कॉईन मनी प्लांट म्हणतात का मला माहिती नाही. हे झाड असं बाउलमध्ये नव्हतं आलं, एका छोट्याशा प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये आलं होतं. पण नंतर मग मी त्याला एका बाउलमध्ये ट्रान्सफर केलं आणि त्याला पाणी घालून ठेवलं आहे, कारण का हे झाड आहे ना ते पाण्यामध्ये सुद्धा चांगलं ग्रो होतं, त्यामुळे मी त्याला पाण्यामध्ये घालून ठेवलं आहे बाउलमध्ये. आता मी दिवसभर जरा उन्हात खिडकीत ठेवलेलं त्याला. आता ते थोडंसं तरतरीत झालं, नाही तर ते पॅकिंगमध्ये ना, मी म्हणून पॅकिंग सकाळीच आलं ना हे पार्सल, तेव्हा लगेच मी त्याचं पॅकिंग काढून टाकलं, तरतरी आली आहे त्याला. तसं छोटंसं झाड मला 100 रुपयाला मिळालं आहे हे ॲमेझॉनवर. छोटंसंच आहे, पण बघू चांगलं ग्रो झालं पाहिजे. आता सकाळपेक्षा तरी मला होप्स वाटत आहेत चांगलं होईल असं, कारण का सकाळपेक्षा छान तरतरीत झाले, सकाळी अगदीच मरगळलं होतं. दुसरं मी ही वस्तू मागवली आहे मिशोवरून. मी अजून ओपन पण नाही करून बघितलं आहे बघा. हे सगळे वेगवेगळ्या दिवशी हे पार्सल्स आलेले आहेत. तर ही अशी ट्रान्सपरंट टेप आहे. तर ॲक्च्युली हीच मला काम होतं. हे बघा, ही अशी ट्रान्सलुसंट टेप आहे, दिसते का तुम्हाला? तर ह्याचं ॲडेसिव्ह चांगलं आहे असं म्हणतात. आणि ही 2 वे टेप आहे. हा 2 वे टेप आहे म्हणून मी मागवली आहे. तर आता बघूया ही कशी वर्क करते. मला एक बॉक्स लावायचा आहे ह्याच्यानी. ते काय करायचं आहे ते पण मी तुमच्यासोबत शेअर करीनच. अजून मी मागवलेले आहेत, माझे खूप आवडते हे. मी ओपन करून बघितलं आधी, कारण का काचेची वस्तू आहे ना, तर म्हटलं फुटलेली वगैरे नसावी म्हणून आधीच ओपन केलं, कारण का रिटर्न जर असेल तर मग पटकन रिटर्न करायला ना. तर मी मागवलेले आहेत हे असे टर्किश कप. तर मला हे टर्किश कप हवे होते. सॉरी, मिशोवरून नाही, हे मी ॲमेझॉनवरूनच मागवले. हे तर असे 2 कप आलेले आहेत. मला टर्किश कप कधीपासून हवे होते, बरेच वर्ष मला हवे होते. तर हा जो शेप आहे ना त्याचा इतका क्यूट आहे ना, तर मला खूप आवडतो. म्हणजे त्याच्यात चहा प्यायला खूप मजा येणार आहे. तसे हे 2 क्यूटसे कप्स आलेले आहेत. आणि हे मला काहीतरी 190ला मिळालेले आहेत ॲमेझॉनवर. थोडे कॉस्टली आहेत, पण हा शेप मला ना मिळत नव्हता आणि बरेच वर्ष मी शोधत होती. ॲक्च्युली ह्याला हँडलसुद्धा हवे नको होते मला. आणि असा मस्त इथे खाली गोल शेप असा असतो त्या टर्किश कप्सला, तर तसे मला हवे होते. पण ठीक आहे, विथ हँडल मला मिळालेत, ठीक आहे. पण मला हे आवडले. तरी ग्लास तशी मजबूत आहे, जाड आहे, असे पातळ वगैरे नाही आहेत, चांगले जाड कप आहे. तर हे 190ला 2 मला मिळालेले आहेत ॲमेझॉनवर. आणि आता मीच विसरले ह्याच्यात मी काय मागवलं. अरे हां, फुलं, आर्टिफिशियल फ्लावर्स मागवले थोडे डेकोरेशनसाठी. ओके, तर हे असे आर्टिफिशियल फ्लावर्स मागवले. तर ह्याच्यात रोजेस आहेत, गुलाब आहेत आणि असे मिक्स कलरचे गुलाब आहेत बघा. तर मस्त वाटले मला म्हणून मागवले. वाव, खरंच खूप छान आहे. ते बघा, सुंदर आहेत ना, खूप सुंदर आहेत. हे बघा, असे मिक्स कलरचे आहेत. त्याच्यात पिंक कलरसुद्धा आहे, पिंक आहे, व्हाईट पण आहे. तर छान छान आले आहेत गुलाब ह्याच्यात, मस्त आहेत, खूप सुंदर आहेत. तर हे असे मिक्स कलरचे असे एवढे सगळे, रेड पण आहे त्याच्यामध्ये थोडे, तसे मिक्स कलरचे आलेले आहेत गुलाब. छान दिसतात. असे मला सजवण्यासाठी हवे होते. असे बाउलमध्ये वगैरे ठेवायला पण छान वाटतात ना, असं बाउलमध्ये पाणी वगैरे ठेवून त्याच्यात गुलाब वगैरे, किंवा इतरही काही देवाचं डेकोरेशन वगैरे करताना छान वाटतील.
तर चांगली ऑफर होती. आता मला प्राईस आठवत नाही, मी बहुधा इथे कुठेतरी देईन त्याची प्राईस, कारण का मला आता आठवत नाही आहे हे मी कितीला मागवले ते. तर हे असे किती आहेत, हे मला वाटतं 24 पीस आहेत, काहीतरी 24 पीस आहेत. तर छान आहेत, आवडले. म्हणजे मला वाटत होतं क्वालिटी कशी येईल, पण खूप छान क्वालिटी आहे, चांगली आहे क्वालिटी. म्हणजे प्राईज वाईज वर्थ वाटते मला. जास्त प्राईज नाही आहे एवढं तर मला आठवतं आहे. अजून हे मी मागवलं आहे झाडांसाठीच माझ्या. तर झाडांसाठी एक कॉम्बो ऑफर होती मिशोवरती. तर हे मिशोचं पार्सल आहे, ते तुम्हाला पॅकिंगवरून कळलंच असेल. तर ह्याच्यात आहे हे असं झाडांचं खत आहे बघा. ते झाडांसाठी खत मागवलेलं आहे. आणि हे आहे एप्सम सॉल्ट. हे एप्सम सॉल्ट पण मागवलेलं आहे. तर आता ह्याचा पण यूज कसा करायचा ना एप्सम सॉल्टचा, ते मी तुम्हाला पुढे माझ्या एखाद्या ब्लॉगमध्ये दाखवीनच कसं यूज करायचं ते एप्सम सॉल्ट. तर ह्या 2 वस्तू मी मागवलेल्या आहेत. तर हा कॉम्बो आला आहे म्हणजे. आणि आता मी डीमार्टमधून काय आणलं आहे, तर हा असा स्प्रे आणलेला आहे. तर ह्या स्प्रेचा यूज म्हणजे एक तर फिक्स स्क्विकी डोअर. तर तुमचा डोअरमधून खूप आवाज वगैरे येत असतात, आपण ऑब्व्हियसली त्याच्यात तेल वगैरे घालूच शकतो, पण त्याच्यासाठी सुद्धा हा स्प्रे यूज होतो. ॲक्च्युली मिरर वगैरे क्लीन, एकदम स्पॉटलेस क्लीन करण्यासाठी हा स्प्रे मी मागवलेला आहे. तर माझा हा समोरच मिरर आहे ना, त्याच्यासाठी मी ॲक्च्युली मागवलेला आहे. कारण का हा मिरर ना मला एकदम स्पॉटलेस क्लीन नेहमी लागतो, कारण का हॉलमध्येच आहे आणि तो एकदम म्हणजे असा सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे हॉलचा. एक तर हा कृष्ण आणि हा मिरर, तर अगदी सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहेत हॉलमधले. तर ते अगदी स्पॉटलेस क्लीन ठेवायला मला आवडतं, ते असलेच पाहिजेत ना. तर असा हा स्प्रे आहे. अजून कारच्या विंडो पॅनल मुवमेंट होत नसेल तर त्याच्यासाठी हा स्प्रे मारला तर विंडो मुवमेंट ठीक होते. परत आहे स्मूदनेस स्टक ड्रॉवर. आपले ड्रॉवर जे असे स्टक झालेले असतात ना, त्यांना सुद्धा स्मूथ करतं. आणि शिवाय रिमूव्ह ओल्ड स्टिकर्स. तर आपले जुने स्टिकर्स वगैरे असतात ना कशावरचे, तर हा स्प्रे मारला ना तर ते स्टिकरसुद्धा इझिली रिमूव्ह होतात, असं ह्याच्यावर लिहिलेलं तर आहे. आता यूज केल्यावरच कळेल ते कसं आहे ते. तर हा असा स्प्रे आहे. स्प्रेचं नाव आहे WD-40. आणि डीमार्टमधून मी काय आणलं तर हे डस्टर्स. तर हे ॲक्च्युली किचन क्लिनिंग टॉवेल्स आहेत. आणि तुम्ही बघाल ना त्यांचं टेक्स्चर बघा, हे खूप असं रफ असं टेक्स्चर आहे याला. हे 2चा सेट आलेला आहे आणि 2चा सेट आहे 49 रुपीज, म्हणजे 50 रुपये समजा ना. 50 रुपयाचा हा 2 टॉवेलचा किचन टॉवेलचा सेट आलेला आहे. तुम्हाला ओपन करूनच दाखवते. तसंही मला वापरायला काढायचं आहे ह्याच्यातला एक. ठीक आहे. तर ही आतली बाजू एकदम सॉफ्ट आहे, स्मूथ आहे, आणि ही एकदम रफ आहे, ज्याच्याने किचन ओटा म्हणजे गॅसवरचं वगैरे ना काही असं स्टेन्स वगैरे असतील ना तर छान निघतील. इवन टाईल्स वगैरे पण छान क्लीन होतील. आता हा रफनेस किती दिवस राहतो काय ते वापरल्यावरच कळेल, पण हे नॅपकिन मला खूप जास्त उपयोगी वाटत आहेत म्हणून मग तुमच्यासोबत शेअर केले. कारण खूप छान आहेत. असं एकदम इथून रफ आहे आणि इथून स्मूथ. तर बस एवढंच छोटंसं माझं शॉपिंग होतं. तर मी काय काय आणलंय ते तर तुमच्यासोबत शेअर केलेलंच आहे. आता संध्याकाळची 6 वाजलेले आहेत आणि मला जेवण करायचं आहे. राजला मी पाठवलंय थोडं दही आणण्यासाठी. त्याला म्हटलं जरा दही घेऊन ये, कारण आज बुधवार असल्यामुळे बनवणार आहे चिकन. आज चिकन सलाड फक्त बनवणार आहे मी. आणि नंतर मग हर्षद आल्यानंतर आम्हाला जायचं आहे कल्याणला. मी मागच्या व्लॉगमध्ये माझ्या सांगितलेलं की माझा एक गणपती मी ह्याच्यासाठी पॉलिशिंगसाठी दिलेला आहे आणि तो आम्हाला त्या काल दुकानदाराचा फोन आला की तुमचा
गणपती रेडी झालेला आहे, पण मी त्याला ते बाकी ते काय एक्स्ट्रा पॉलिशिंगचं असतं ना ते केलेलं नाहीये म्हणे. पण तुमचा गणपती एकदम क्लीन असा एकदम स्पॉटलेस क्लीन केलेला आहे. तर आता बघायला या आणि पुढे तुम्हाला अजून पॉलिशिंगला द्यायचं असेल तर बघा, कारण का त्याला पॉलिशिंग नीट होणार नाही. आता परत तेच म्हणतात, मला तर काय कळतच नाहीये. त्या दिवशी एक वेगळं, रोज फोनवर वेगळं. जाऊ दे, मी आता जसा झालाय ना तसा घेऊन येणार गणपती. जेवणाला लागते आज काय नाही, फक्त चिकन सलाड बनवणार आहे, बाकी काही नाही. हेच आमचं जेवण असणार आहे आजचं. तर आता ही सेलो टेप मी कशासाठी मागवलेली आहे, सेलो टेप नाही सॉरी, 2 वे ॲडेसिव्ह टेप. हे कशासाठी मागवले ते दाखवते तुम्हाला. हे आमचं वायफाय वगैरे आहे ना, तर हे इकडे अशा सगळ्या वायर होत आहेत. तर ह्या वायर्स ज्या आहेत त्या मी सगळ्या एकवटून अशा ह्या बॉक्समध्ये अशा फिक्स केलेल्या. तर ही पहिले पण अशी टेप लावलेली, पण तो डब्बा ना सारखा पडतोय, हे सारखं ना निघतंय, काय माहिती चिकटतच नाही आहे. ॲक्च्युली आमच्या ह्या ज्या टाईल्स आहेत ना त्या अशा एकदम सॅटिन फिनिशमधल्या आहेत. असं दिसताना ते असं रफ टेक्स्चर वाटतं, पण ते खूप स्मूथ आहेत, त्यामुळे ते हे चिकटून राहत नाही त्याला. ते सारखं पडतोय तो डब्बा. तर ॲक्च्युली हा आयकियामधून घेतलेला बॉक्स होता, त्याला मी सुरी गरम करून ना असं दोन्ही साईडनी ना असं हे करून घेतला, कट करून घेतलं आहे, जेणेकरून ह्याच्यामध्ये सगळ्या वायर्स राहतील आणि असं ह्या बॉक्सनी त्या वायर्सना मी कवर करीन. तर कसं ते मी आता दाखवते तुम्हाला. तर आता हे असं टेप मी ह्याला लावून घेतली आहे, 2 वे टेप आहे, त्याला वर असं प्लॅस्टिक आहे, ते काढून घेतलं आहे. तर बघू किती राहत आहे मला माहिती नाही. तर ह्या सगळ्या वायर आहेत ना त्या आता मी अशा बॉक्सच्या आतमध्ये टाकणार आहे. तर त्यासाठी मी हा बॉक्स असा कट केलेला आहे, जेणेकरून त्या सगळ्या वायर अशा आतमध्ये व्यवस्थित जातील. आणि एक साईडला मी सेलो टेप लावली आहे, म्हणजे ते भिंतीला चिकटवून देता येईल. तर आता बघा बॉक्स व्यवस्थित चिकटलेला आहे आणि ते जेवढे सगळं वायरचं जंजाळ दिसत होतं ना ते आता व्यवस्थित दिसतंय, म्हणजे दिसायला जरा बरं दिसतं ना. नाही तर हॉलमध्ये अशा जिकडे तिकडे वायर लटकत आहेत ते मला बिलकुल आवडत नाही. तर राजला मी येताना दही आणायला सांगितलेलं, तर तो काय घेऊन आलेला आहे? काय आणलंय सर राज? वडापाव आणलाय मी. पण कुठला, काय नाव म्हणाला? पिंटू वडापाव. पिंटू वडापाव. तर मी पहिल्यांदाच नाव ऐकलंय. काय हा पिंटू वडापाव म्हणजे काय आहे मला काय माहिती नाही बाबा. कुठे मिळतो? आणि इथेच आपल्या इथेच भेटतो, वडापाव भेटतो, पण आणि चांगली मिरचीची भजी पण भेटते त्यासोबत. तर ती खूप टेस्टी लागते. हा, तर त्यांनी असं मस्त वडापाव वगैरे घेऊन आलाय. कारण जेवणाला आम्हाला टाइम होणार आहे ना, त्याला कळलं. म्हटलं तो चिंटू नाही सॉरी पिंटू वडापाव घेऊन आलाय. आता हा पिंटू वडापाव काय आहे ते बघूया. ही बघा, छान अशी भजी येते म्हणून तो घेऊन आलाय. तर ही भजी खूप टेस्टी असते असं तो म्हणतोय. आता खाल्ल्यावर कळेलच. तर 2 वडापाव आणलेला आहे, एक माझ्यासाठी एक त्याच्यासाठी. चला, भरपूर मिरची दिली आहे. मी आता टेस्ट करून सांगते कसं आहे. वास तर चांगला आहे. तर जरा तेलकट जास्त आहे रे. मग तर वडापाव म्हटल्यावर तेलकट असणारच. नाही, पण जरा जास्त वाटला मला हा. तू भरपूर टायमाने खातेस ना, म्हणून तुला असं वाटतंय. खूप दिवस खाल्ला नाहीये म्हणून मला असं वाटत असेल. कारण तेल एकदमच कमी केलेलं आहे ना आपण. मिरची भजी खाऊन बघते. मिरची भजी खरंच मस्त आहे, जराही तिखट नाही आहे. छान. तर आता चिकन सलाड बनवण्यासाठी हे दही घेतलेलं आहे. दह्यामध्ये आलं लसूणची पेस्ट टाकली आहे आणि हा सुहानाचा रेडी BBQ मसाला येतो, म्हणजेच बार्बेक्यू मसाला, तर तो घालणार आहे. तर म्हणजे चिकन टिक्का वगैरे बनवायचा असेल ना तरी हा मसाला एकदम बेस्ट आहे आणि खूप छान बनतात ह्याच्याने टिक्का. तर चिकन टिक्कासारखंच बनवायचं आहे आपल्याला, फक्त मी एअर फ्रायरमध्ये रोस्ट करणार आहे हे चिकन. हा सगळा मसाला रेडी करते त्याच्यासाठी. तर हा दह्यामध्ये हा सगळा रेडी मसाला घालायचा आहे, बाकी दुसरं काही घालावं लागणार नाही आहे, कारण का ह्या मसाल्यामध्ये सगळं ॲडेड आहे. फक्त आलं लसूणची पेस्ट मी जरा एक्स्ट्रा घातली आहे, कारण का चिकन जरा जास्त आहे म्हणून. तर ह्यांचा मसाला कसा जास्त तिखट नसतो ना, त्यामुळे मग मी थोडंसं आमचं घरचं तिखट घालणार आहे याच्यामध्ये.
बाकी तेल वगैरे सगळं असतं ह्याच्यामध्ये. आता झटपट कधी काय बनवायचं असेल आपल्याला ना, तर मग असं करावं लागतं. रेडी मसाला कधीतरी वापरला चालतो, कारण का ह्याच्यातलं जे ऑइल असतं ते चांगलं नाही आपल्या शरीराला. आपलं घरचं तेल टाकलेलं कधीही चांगलं. पण आता ठीक आहे, घाईघाईत करायचं आहे म्हणून मग हा रेडी मसाला मी वापरला आहे. नाही तर आपण घरच्या घरीसुद्धा हा मसाला तयार करू शकतो. तर आता चिकन घातलं आहे त्याच्यामध्ये आणि मस्त मॅरिनेट करून घेणार आहे चिकनमध्ये हा मसाला. आणि ह्या मॅरिनेशनमध्येच ना काही भाज्यासुद्धा घालणार आहे. त्यासाठी अशी फरसबी घेतली आहे आणि सिमला मिरचीचे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत. हे सुद्धा मॅरिनेशनमध्ये घालूनच मी चांगलं व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून सगळा मसाला या भाज्यांनासुद्धा लागून जाईल मॅरिनेशनमध्ये. तर आता मॅरिनेशन करून झालेलं आहे असं सगळं. आता हे मी झाकून ठेवून देते. इथे सलाड पण मी कट करून ठेवलं आहे, इथे असं नेट घालून ठेवलं आहे, कारण का आमच्याकडे ना थोडे मच्छर झाले हल्ली. तर ह्याच्यामध्ये मी कांद्याची पात घेतली आहे, आईसबर्ग आहे, काकडी आहे, टोमॅटो आहे. तर हे सगळं सलाड असणार आहे. आणि हा पातीचा कांदा आहे ना, हा पण चिरून नंतर, मी आता चिरून नाही ठेवला कारण का कांदा चिरून ठेवायचा नसतो ना, म्हणून मग हा नंतर चिरून मग नंतर घालणार आहे त्याच्यावरून, सलाडच्या वरून. तर आता तुर्तास एवढं काम झालं आहे. तर मॅरिनेशन झालं की मी एक एअर फ्रायरमध्ये एक स्लॉट लावणार आहे आणि दुसरा स्लॉट इथे ओव्हनमध्ये टाकणार आहे. आणि मग असं जेवण रेडी होईल आमचं. तर तोपर्यंत मी स्लॉट टाकून घेते याच्यामध्ये. हर्षद येईल आणि मग आम्ही जाऊ कल्याणला. काय? हो, कल्याणला. तुला माहिती नाही? सॉरी, मी तुला सांगायला विसरले. पण मग तुम्ही जेवण जाणार की नाही? तुम्ही जेवण पहिले जाणार का कसं? नाही, गणपती आणायला जायचंय ना, मग आम्ही घेऊन येणार पहिले आणि मग जेवणार. ओके. जेवण बनलेलं असेल ऑलरेडी? हा, जेवण बनलेलं असेल. ठीक आहे, मग थोडं तुम्हाला कमी उरलेलं असेल चालेल ना? तुझं आवडतं ना चिकन? खूप आवडतं. खा, तुला हवंय तेवढं खा. भरपूर आणलेलं आहेस, तू स्वतःच घेऊन आलायस भरपूर सर, त्यामुळे खा, पण आम्हाला ठेव. हो, बस. आम्हाला उपाशी राहून देऊ नकोस. नाही. आता हा एक स्लॉट रेडी आहे. इथे सलाड रेडी आहे. त्याच्यावर थोडंसं लिंबू पिळलंय आणि मीठ घातलंय. बघू, काकडीवर हर्षदला ना थोडासा मसाला लागतो, थोडंसं मसाला घालीन. तसं हे मस्त चटपटीत झालेलं आहे. मसाला खूपच टेस्टी झाला ह्याचा. आणि दुसरा स्लॉट ह्याच्यामध्ये एअर फ्रायरमध्ये होतोय. तर मी ओव्हनमध्ये टाकलेलं, पण नंतर लक्षात आलं की प्लग तर एकच आहे, म्हणजे हाय पॉवरचा प्लग एकच आहे ना, त्यामुळे मग म्हटलं ते परत शिफ्ट केलं मी ह्याच्यामध्ये. कारण का प्लग एकच असल्यामुळे, म्हणजे स्विच एकच असल्यामुळे मी ॲट अ टाईम दोन्ही ओव्हन आणि एअर फ्रायर लावू शकत नाही आहे. त्यामुळे मग एअर फ्रायरमध्येच केलं. एअर फ्रायरमध्ये पटकनसुद्धा होऊन जातं. तर हर्षद तर अजून आलेला नाही आहे, पण राजला भूक लागली आहे, त्यामुळे मी त्याला सर्व करते. तर आता मी कसं सर्व करणार आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते. आता ह्याला वाढून घेते मी. तर राजला जेवण वाढतच होती, तितक्यात हर्षद आलाच, दाराची बेल वाजलीच. तर आता पहिले तर हे थोडंसं लेट्यूस त्याला देते. थोडी काकडी. टोमॅटो खाणार आहेस तू? हो, खाणार ना? हो. मग एरवी खात नाही, चिकन आहे म्हणून खाणार. खातो. बस, तुला एवढं का अजून हवंय? हा, इनफ. हो, जायचं ना. झालं नाही, राजला वाढते आणि आपण निघूयाच, त्याला जेवायचं आहे ना. चला, हर्षद पण आलाय, तर आता मी निघते, ह्याला वाढते. त्याला ते सर्व कसं करायचं माहिती नाहीये ना, म्हणून मग मी आता त्याला सर्व करून देते. ठीक आहे राज, का वाढू अजून? हो, बस झालं, भरपूर झालं. कारण आज हेच जेवण आहे आपलं. इथे पण गाईस खूप होत आहे, तर तुम्हाला वाटेल नाही तर मी सगळंच खातोय, तर असं नाहीये. थोडंसं स्प्रिंग अनियन, थोडंसं चिरलेला कांदा आणि त्याच्यावर थोडासा मी मस्टर्ड सॉस घालणार आहे. तर हे सगळं ना खूप छान लागणार आता. आणि सॉस हवा तुला? थोडासा टाक ना. थोडासा टाकते फक्त. ते जे आईसबर्ग वगैरे आहे ना त्याच्यासोबत थोडासा सॉस.
बस. तर आता हे एकदम टेस्टी झालेलं आहे आणि आपली डिश रेडी आहे. तर आता मी पटकन निघते. तर मी ड्रेस वगैरे काही चेंज नाही करणार आहे. मी हाच ड्रेस ठेवणार आहे. आणि बाय द वे हा ड्रेस मी स्वतः शिवलेला आहे. बघा, आणि अशी हॅरम पॅन्ट शिवली आहे ह्याची अशी मस्त. आणि असा मस्त ॲपल कटचा हा टॉप शिवलेला आहे. तर कसा शिवलाय, तर मी शिवलेल्या ड्रेसेसचा पण मी अशा काही सिरीज बनवणार आहे. तर मला कमेंट करून सांगा तुम्हाला ते पाहायला आवडेल का. म्हणजे त्याच्यात काही ड्रेसेस माझे शिवलेले मी दाखवीन आणि शिवाय शिवतानाही दाखवीन काही ड्रेसेस, आणि शिवून झालेले ड्रेसेसचं पण तुम्हाला दाखवीन. तर हा असा माझा ड्रेस आजचा. तर आता मी हाच ड्रेस घालून जाणार आहे. फक्त पॅन्ट चेंज करते कारण की जरा म्हणजे थंडी आहे ना, तर जरा जाडजूड काहीतरी पॅन्ट घालते आणि एक श्रग घेते. म्हणजे मग कारण स्कूटरवरून जायचं आहे मला. चला बाय बाय. तर आता आम्ही कल्याणला पोचलेलो आहोत आणि हे जे दुकान दिसतंय ना प्रवेश, तिथेच मी गणपती पॉलिशिंगसाठी दिलेला आहे. तर ही पूर्ण जी गल्ली आहे ना, तिथे लाईनीत सगळी भांड्यांची दुकानं आहेत. तर काल रात्री खूप लेट आलो, त्यामुळे मग जेवलो आणि झोपलो. आज आहे दुसरा दिवस. आता हे पहा पाऊच बघताय ना, मस्त असंच खणाच्या कापडाचं पाऊच बनवलेलं आहे. हे ॲक्च्युली हे ओटी पाऊच आहे, ओटीसाठी वापरतात. पण काल मी गणपती आणायला गेलेली ना, तर गणपती ह्याच्यात मी घेऊन आले. तर त्या दुकानदाराने बघितलं तर दुकानदार पण खूप खुश झाले. तर आता गणपती दाखवते तुम्हाला. हा पहा, खूप सुंदर झालेला आहे, एकदम क्लीन झालेला आहे. एवढा काळा काळा झाला होता ना हा गणपती, आणि आता बघा किती सुंदर दिसतोय, खूप छान दिसतोय ना. त्याला बफिंग करून दिलं त्यांनी. ते जे काय पॉलिशिंग म्हणत होते ना, ते म्हणाले की ह्याच्यावर होणार नाही म्हणून. मग मी बफिंग करून दिलेलं आहे. तर म्हटलं ठीक आहे. ह्याचे 700 रुपये घेतले त्यांनी, कारण का हा गणपती आणि शिवाय ह्या 2 बेल्स पण दिल्या होत्या मी. ह्या अशा 2 बेल्स सुद्धा दिल्या होत्या. ह्या पण अगदी काळ्या काळ्या पडल्या होत्या ना, तर म्हटलं ठीक आहे करून घेऊया ह्यांना पॉलिश. तर ह्या पण खूप छान पॉलिश झालेले आहेत, मस्त शाईन करतायत. गणपती तर खूपच जास्त ब्लॅक झालेलं, म्हणजे ह्याचे जे कोपरे आहेत ना, ते इतके म्हणजे मला साफच करायला मिळत नव्हतं. पण आता ते बफिंग केल्यानंतर खूप छान दिसतंय बघा. तर असं बफिंग करून पण मिळतात मूर्त्या, छान होतात त्याच्यामुळे. आणि तिथेच मी एका दुसऱ्या दुकानात गेली, तर ॲक्च्युली माझ्या आत्ते बहिणीला दिवा हवा होता व्हाईट मेटलमध्ये. तर तिच्यासाठी मी दिवे बघत होती. 2 दिवे हवे होते तिला. पण तिकडे ना मला हा दिवा दिसला, हा पॅकिंगमध्ये जरा, हे बघा असा दिवा दिसला व्हाईट मेटलमध्ये. एकदम हलका आहे, पण त्याचं काम मला इतकं आवडलं ना, खूप छान वाटलं. आणि मस्त शाईन आहे. व्हाईट मेटल आहे, कधीच ब्लॅक पडणार नाही. त्यामुळे मग मला खूप आवडला. मी ॲक्च्युली तिच्यासाठी घेत होती. अशी काच पण आहे आणि हे असं वर झाकणसुद्धा आहे त्याला. तसं सुंदरसा दिवा आहे बघा, छान दिवा आहे. तर मग हा घेतला मी, माझ्यासाठीच घेतला मग, कारण का मला इतका आवडला. ॲक्च्युली हा दिव्याची साईज थोडी छोटी आहे, ह्याच्यात तेल जरा कमी राहील ना, म्हणून मग ती नको म्हणाली. तर पण मला खूप आवडला, मग मीच घेतला. म्हटलं एक दिवा मी घेते. तसंही हॉलमध्ये देवी वगैरे ठेवत असते ना, तेव्हा मग हा असं झाकण असलेला दिवा इथे खूप कामाला येईल ना, म्हणून मग घेतला आणि मला खूप जास्त आवडला. तर आता पॉलिशिंग वगैरे केल्यानंतर छान दिसतोय ना गणपती आणि ह्या बेल्टसुद्धा. तर ही जी माझी गणपतीची मूर्ती आहे ना, ती जवळजवळ 3 किलोची आहे. भरपूर हेवी आहे हा गणपती. पण आता बफिंग केल्यानंतर मस्त दिसतंय. आता ह्याला मी ना थोडं हळद, लिंबू आणि मिठाचं लेपन करणार, म्हणजे छान पिवळी दिसेल ही मूर्ती. आणि आता ही झालेली आहे माझी पूजा पण करून झालेली आहे. आणि दिवा बघा किती सुंदर दिसतोय इकडे, मस्त दिसतोय ना.
तर मैत्रिणींनो, कसा वाटला माझा हा व्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. तर भेटूया माझ्या पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर.